संतोष देशमुख खून प्रकरणाची 7वी सुनावणी आज होणार आहे। सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडणार आहे। या सुनावणीला वकील उज्ज्वल निकम हे हजर राहणार नाहीत, तर निकम यांच्या ऐवजी सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे हे काम पाहणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची 7वी सुनावणी आहे। या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असेल, मात्र या सुनावणीला वकील उज्ज्वल निकम हे हजर राहणार नाहीत, तर त्यांच्याऐवजी सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे हे काम पाहणार आहेत। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। हरिदास, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख खून प्रकरणाची ही 7वी सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी पार पडते। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो 9 डिसेंबर रोजी करण्यात आला होता। मात्र याच्यामध्ये जवळपास 1 नव्हे 2 नव्हे 7 सुनावण्या या ठिकाणी पार पडल्यात। मात्र आज जो विषय आहे तो आज या प्रकरणामध्ये जे सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम ते या ठिकाणी हजर राहणार नाहीत, तर सहाय्यक वकील जे आहेत ते बाळासाहेब कोल्हे हे आज काम पाहणार आहेत। नीलम जी, नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।